हैराण झाली रे जान्हवी उलट्यांमुळे. बिचारीचा त्रास बघवत नाहीये. बरं, आणि ह्या सगळ्यात आपण काही करू शकत नाही. सोपं नसतं आई होणं, पटलंय मला. म्हणून तर मी आईला दुखवत नाहीये श्री. पण गीताला हे पटतच नाहीये. मनीष, तू हल्ली ओव्हरटाईम करतोस का ऑफिसमध्ये? हो, ते जरा गरजेचं आहे. काम घरी वेळेवर जाणं जास्त गरजेचं आहे. या ऑफिसमध्ये एक्स्ट्रा आवर्स थांबून जास्त काम करून काही होणार नाही. काही गरज नाही त्याची. मला गरज वाटते श्री त्याची. म्हणजे घरी जेवढं उशिरा जाईन तेवढं बरं असं वाटतंय मला. का असं का? कारण घरी गेलो की कटकटी सुरू होतात. मला ना वेळ लागेल माहितीये जान्हवी. असं काहीही होणार नाहीये. मनीषच्या आईने पंतांकडून मुहूर्त काढून आणलाय माहितीये. कसला तरी ब्रह्मयोग म्हणे. जे पहाटे 3 वाजता उठायचं, अंघोळ करायची आणि मग नवरा बायकोनी एकत्र यायचं आणि हे असं सगळं पवित्र सोहळ्यात करायचं. अजून चालूच आहे का हे? चालूच आहे. अरे वाढलंय, आता वाढलंय. म्हणजे आईला आता नातवंड हवीत आणि गीताला आई व्हायचं नाहीये आत्ता तरी. तुला काय हवंय श्री? त्या दोघी मिळून जे काही ठरवतील ना ते मला मान्य आहे. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तुम्ही दोघींनी एकत्र येऊन कुठलाही वाद न घालता एक सोल्युशन ठरवा. मला आनंद आहे त्याच्यात. समजा आई व्हायचं असं ठरलं तर मी बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि समजा मूल नकोच आहे आयुष्यभर किंवा नंतर दत्तकचा विचार करता येईल असं ठरलं तर माझी तीही तयारी आहे. फक्त तुम्ही दोघी सुखा समाधानाने राहा एवढंच माझं म्हणणं. तू तर फार सोपं करून टाकलंस रे सगळं तुझ्यासाठी. पण त्यांच्यासाठी नाहीये ना ते सोपं. माझ्या माहेरचे ना सगळे लिबरल आहेत. मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि मग माहितीये का, मनीषची आई रात्री 2:30 वाजता उठतात आणि आमच्या माळ्यावर येतात आणि मग उठवतात आम्हाला. एक तर आम्ही दिवसभर दमलेलो असतो जान्हवी, त्यातून 3 वाजता उठायचं आणि अंघोळ करायची. पण मग तुम्ही? अजिबात नाही. मी मनीषला बजावलंय. माझं स्वतःचं घर झाल्याशिवाय मला मूल नकोय म्हणून. मग काय नाही, अंघोळ करून झोपतो आम्ही. बरं, मनीषला झोप लागते. मला ना एकदा माझी झोप मोड झाली ना की मला झोप लागतच नाही. 6-6:30 वाजता झोप लागते. तोपर्यंत उठायची वेळ झालेली असते. पण मग तुम्ही हे त्याच्या आईला सांगत का नाही? सांगून पटायला पाहिजे ना. आईला असं वाटतं की मी गीताच्या ताटाखालचं मांजर आहे आणि गीताला असं वाटतं मी आई समोर नंदी बैलासारखा वागतो. मी त्यांना म्हणतो की एकदाच काय ते ठरवा. मांजर तर मांजर, बैल तर बैल, मला तेही मान्य. पण त्या बाबतीतही त्यांचं एकमत नाहीच आहे. सततचं भांडण, सततच्या कटकटी, कंटाळा येतो त्याचा. लग्न नको पण भांडणावर असं वाटायला लागलंय मला. काय करणार? आणि अशा परिस्थितीत काय करणार आपण? आईला माझं बोलणं कळत नाही आणि गीताला माझं बोलणं कळतं, पण ते तिला समजून घ्यायचं नाही. आईला दुखवू शकत नाही, बायकोला तोडू शकत नाही. काय करणार? या सगळ्यापेक्षा मग ऑफिसमध्ये येऊन बसावं, काम करावं, शांत वाटतं इकडे.